अपेक्षा आहे. तर सर्वांना पुन्हा एकदा प्रगती क्लासेस, गुरुप्रसाद क्लासेस, शिक्षक, पालक सर्वांना नमस्कार. आजचं आपलं लेक्चर, इतिहासाचं लेक्चर, उपयोजित इतिहासाचं हा दुसरा दिवस आहे. या दुसऱ्या दिवसामध्ये आपण उपयोजित इतिहासातील संशोधनाचे विषय पाहतोय. त्यामध्ये पहिले 3-4 विषय पाहिलेले होते. आज आपण पाहणार आहे उपयोजित इतिहासामध्ये उद्योगधंदे आणि व्यापार क्षेत्रामध्ये उपयोजित इतिहास आणि त्याचा उपयोग किंवा त्याचा संबंध कसा असतो याचं आकलन करून आज आपण घेणार आहोत. तर बघा, मी महत्त्वाचे घटक सांगतो, मग आपण पुस्तकातलं काय दिलेला पॅरेग्राफ वाचूयाल किंवा बघूयाल. उद्योगधंदे आणि व्यापार जे आहे ना, ते मानवी जीवनाशी, मानवी संबंधाशी, मानवी जीवन जे आहे, सर्वसामान्य लोकांचं जे जीवन आहे त्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये घडून येणारे परस्पर व्यवहार जे आहेत. मी काय सांगतोय बघा, पहिला मुद्दा मी असा सांगितला, उद्योगधंदे आणि व्यापार हे मानवी समाजामध्ये परस्पर व्यवहाराचं एक साधन आहे. आणि या दोन्हीमुळे, उद्योगामुळे आणि व्यापारामुळे, मानवी समाजात जेव्हा उद्योगधंदे वाढतात, व्यापार वाढतो, तेव्हा त्यांच्यामध्ये व्यवहाराचं क्षेत्रही वाढतं. म्हणजे कसं माहीत आहे का, म्हणजे उद्योगधंदे उभारले जातात आणि त्यातून प्रोडक्ट तयार होतात आणि त्याचा व्यापार केला जातो. आणि त्यामुळं काय होतं माहीत आहे, माणसामधला व्यवहार वाढतो. कोण वस्तू तयार करतं, कोण पुस्तक म्हणजे विकत घ्यायला जातं, समजलं, कोण त्याचा बिझनेस म्हणजे व्यवसाय करतं. उद्योगधंदे आणि व्यापार यांचा घनिष्ठ संबंध असतो. हे वाक्य लक्षात ठेवा. मी 2-3 महत्त्वाचे मुद्दे सांगतोय, ते अगोदर नीट ऐका, मग पुस्तकात बघा. व्हिडिओ चालू करा सर्वांनी. तर पहिला मुद्दा मी सांगितला, उद्योगधंदे आणि व्यापारामुळे मानवी समाज जो असतो ना, त्या समाजामध्ये परस्पर व्यवहार जे असतात ना, ते असे विस्तारत जातात. परस्पर व्यवहार विस्तारत जाणं म्हणजे परस्परामधले व्यवहार वाढणं. आणि त्याचा परिणाम काय होतो माहिती आहे, जेव्हा व्यापार, उद्योगधंदे आणि व्यापार यांचा सहसंबंधातून व्यवहाराचा विस्तार वाढतो, तेव्हा सांस्कृतिक विस्तारही होतो. एकमेकाची संस्कृती, म्हणजे मी जेव्हा बाहेर पडतो, माझ्या घराच्या बाहेर पडतो व्यापारासाठी आणि दुसऱ्या एखाद्या राज्यात जातो, तेव्हा एक प्रकारे माझी संस्कृती जी आहे त्या संस्कृतीचा एक प्रकारे मी त्या राज्याला ओळखच करून देत असतो. माझी भाषा, माझं वागणं, माझ्या परंपरा. उदाहरणार्थ जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बाहेरून आलेले जे UPवाले, बिहारवाले, त्यांचे अनेक सण इथं साजरे होतात. त्यांची भाषा आपणाला कळते, ते कसे बोलतात, त्यांचा व्यवहार कसा असतो, ते कोणत्या सणाला महत्त्व देतात, कोणत्या सणाला देत नाही, त्यांची होळी खेळण्याची पद्धत काय आहे, दिवाळी ते साजरी करतात का, वगैरे वगैरे. म्हणजे काय आहे बघा, व्यवहार वाढला उद्योगधंद्यामध्ये आणि व्यापारामुळे, पण त्याचबरोबर संस्कृतीचाही प्रसार झाला ना. ते कशासाठी इथं आले, किंवा आपण जेव्हा बाहेर जातो एखाद्या राज्यामध्ये व्यवसायाच्या निमित्तानं, व्यापाराच्या निमित्तानं, तेव्हा आपण सुद्धा व्यवहाराबरोबरच आपली संस्कृतीही त्या ठिकाणी रुजवतो, आपली भाषा त्यांना माहीत करतो, आपल्या परंपरा त्यांना माहीत करतो. 2 मुद्दे मी एकाच मुद्द्यात सांगितले, ते नीट ध्यानात घ्या. एक मुद्दा असा होता की उद्योगधंद्यामुळे व्यापार वाढतो, व्यापारामुळे व्यवहार वाढतो आणि व्यवहारामुळे संस्कृतीचा प्रसार होतो, असं मी सांगितलं. उदाहरणार्थ आपल्या गावामध्ये एक जत्रा असते, बघितले का तुम्ही कधी रे? एखाद्या जत्रेला गेला असाल तुम्ही, भांडूप गावामध्ये असते, वेस्टलाही बऱ्याच ठिकाणी जिथं गावठाणं आहे तिथं जत्रा भरतात. किंवा बाजार बघितला असेल तुम्ही, एखादा आठवड्याच्या बाजारला तुम्ही गेला असेल, गावी गेल्यावर आठवड्याचे बाजार असतात, इकडेही असतात. तर बाजारामध्ये गेल्यानंतर बघा, उद्योगधंद्यातून तयार जाणारे सर्व प्रोडक्ट त्या बाजारामध्ये विक्रीसाठी आणले जातात. आणि विक्रीसाठी आणलेले हे जे प्रोडक्ट आहेत ना, त्यांचा व्यवहार केला जातो, म्हणजे बाजार केला जातो, ते विकले जातात, खरेदी विक्री होते. आणि मग त्यामधून काय होतं, उद्योगधंद्यातून व्यवहार वाढला. व्यवहार वाढल्यानंतर काय झालं रे, आपण एकमेकाच्या जवळ गेलो, आपण व्यापाऱ्याच्या जवळ येत जातो. व्यापारी कसा बोलतो, त्याची संस्कृती काय आहे, त्याचं राहणीमान काय आहे, त्याचं पोशाख काय आहे, हे आपल्याला सारं कळतं. वेगवेगळ्या भागातून आलेले हे व्यापारी असतात. बाजारामध्ये काही एक माणूस असतो का एका राज्यातला किंवा एका जिल्ह्यातला, एका तालुक्यातला, असं नसतं. आणि त्यामुळं मी असं पहिला मुद्दा असा सांगितला की उद्योगधंद्यामुळे व्यापार वाढतो आणि व्यापाराचं क्षेत्र विस्तारत जातं, व्यापार वाढत जातो आणि व्यापारामुळे संस्कृती वाढते. उदाहरणांच्या साह्यानं सुद्धा मी सांगितलं. दुसरा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे, या सर्वांचा उद्योग व्यापार आहे ना, म्हणजे आपण संस्कृती वाढवणं म्हणा किंवा व्यवहार वाढवणं,
मग काय होतं माहिती आहे का, उद्योग आणि व्यापाराचं व्यवस्थापन करणं त्यासाठी फार महत्त्वाचं असतं. म्हणजे कसं की आपला उद्योग आहे, त्यातून तयार झाणाऱ्या वस्तू ज्या आहेत तयार होणाऱ्या, त्या वस्तू आपण विक्रीला बाहेर पाठवणार आहे. मग बाहेर पाठवलेल्या वस्तू व्यवस्थित पॅक केल्या पाहिजेत. पॅकिंग चांगलं असेल तर माणूस आकृष्ट होतो. त्याचं शायनिंग पाहिजे, चकाकली पाहिजे वस्तू, आवडली पाहिजे वस्तू, असा विचार होतो की नाही. प्रत्येक उद्योगधंद्यामध्ये बघा, प्रत्येक उद्योगधंद्यामध्ये असा विचार होतो. त्यालाच तर व्यवस्थापन म्हणतात. ती वस्तू तिथंपर्यंत कशी पोचली पाहिजे, समजतंय का. तर ती वस्तू तिथंपर्यंत बाजारापर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्यवस्थापनाची ही असते, व्यवस्थापन शास्त्र असतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थापित झालेली असते. म्हणजे व्यवस्थापन करायचं आणि ती बाजारापर्यंत व्यापारासाठी पाठवायची. मग आपला नीटनेटकेपणा दिसतो, आपली संस्कृती त्यातून प्रत्ययाला येते. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून किंवा व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून विचार केला जातो. आणि त्यासाठी मग काय केलं जातं, त्यासाठी उद्योग व्यापार क्षेत्राचा इतिहास लोकांना समजावून सांगितला जातो किंवा लोकसुद्धा त्याकडे आकृष्ट होतात आणि आपलं करिअर म्हणून त्याच्याकडे पाहतात. जेव्हा उद्योगधंदा वाढतो ना, तेव्हा त्या उद्योगधंद्याच्या ठिकाणी सुद्धा अनेक लोक करिअर म्हणून जात असतात. जेव्हा व्यापार होतो ना, त्या उद्योगधंद्यामध्ये तयार झालेले एखाद्या कंपनीत एखादा प्रोडक्ट तयार झाला, त्याचा व्यापार म्हणजे बाजारामध्ये ती वस्तू आली. ती वस्तू बाजारामध्ये आल्यानंतर सुद्धा तिथं विक्रीसाठी आणि त्याच्या हाताखाली असणारी माणसं म्हणजे उद्योगधंदे वाढतात. उद्योगधंदे वाढले, व्यापार वाढला, आपल्या संस्कृतीची देवाणघेवाण झाली. आणि त्याचबरोबर काय झालं रे, हा जो व्यापार होता, उद्योग आणि व्यापार व्यवसायाचं व्यवस्थापन, आणि ते व्यवस्थापन करण्यासाठी माणसांना रोजगार मिळाला. म्हणजे कुणी पॅकिंग केलं, कुणी बघा दुकानात, एखाद्या साडीच्या दुकानात तुम्ही गेला तर तिथं 4 माणसं उभी असतात. तुम्हाला एक जण साडी दाखवतो, एक जण त्याच्या घड्या करतो, एक जण आणून देत असतो. म्हणजे उद्योग वाढतोच ना, त्याच्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा उपयोजन असतं. म्हणजे व्यवस्थापनाचा इतिहास सुद्धा आपल्याला नोकरी किंवा रोजगार निर्माण करून देत असतो. उपयोजित इतिहासाचा मुख्य उद्देशच तो असतो. मुख्य उद्देश उपयोजित इतिहासाचा काय आहे असा जर प्रश्न विचारला तर तो हाच असतो. उपयोजित इतिहास म्हणजे जनासाठी इतिहास, पब्लिक हिस्ट्री म्हणजे लोकांच्या हिताचं काय आहे त्यामध्ये हे पाहिलं जातं. ऐकताय ना बाळांनो, आवाज येतोय का तुम्हाला व्यवस्थित? हां. त्याचबरोबर अजून एक तिसरा मुद्दा तुम्हाला सांगतो. यामध्ये काय होतं माहिती आहे, व्यवहार वाढतात, उद्योगधंदे वाढतात, व्यापार वाढतो, संस्कृतीची देवाणघेवाण होते आणि त्यामुळं समाजरचनेमध्ये सुद्धा बदल संभवतात. हे सर्वात महत्त्वाचं असतं उद्योगधंद्यामध्ये. म्हणजे कसं माहिती आहे का, जेव्हा आपण व्यापार करण्यासाठी उद्योगासाठी बाहेर पडतो तेव्हा आपण सुद्धा आपल्यामध्ये बदल करून घेत असतो. आणि ते बदल असतात ना, ते सुद्धा रोजगार निर्माण करणारे असतात. समाजरचनाच पूर्ण बदलून जाते. एकमेकाच्या वेगवेगळ्या बघा, आता माझ्यासारखे 1000 माणसं दुसऱ्या राज्यात जातात किंवा दुसऱ्या राज्यातली 1000 माणसं इकडे येतात, तेव्हा त्यांच्या गरजा त्यांच्या राज्यानुसार असतात. त्यांचा पोशाख वेगळा असतो, मग त्यांच्या पोशाखाचं इथे एक दुकान थाटलं जाईल. त्यांच्या गरजा वेगळ्या असतात, त्यांची शाळा वेगळी असते, त्यांची भाषा वेगळी असते, मग त्यांचा व्यापार उद्योग असा व्यवस्थापन असतं या सर्वांचं. म्हटलं उद्योगधंदे आणि व्यापाराचा सहसंबंध, त्यातून संस्कृतीची जोपासना आणि व्यवहार वाढीस लागणं, विस्तारत जाणं आणि संस्कृतीचा विस्तार होणं, या साऱ्या गोष्टीमध्ये किंवा त्याचं व्यवस्थापन लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, या साऱ्या गोष्टीमध्ये एक प्रकारचा उद्योग तयार होतो. आणि म्हणून या व्यवस्थापनाचा एक इतिहास असतो. तो इतिहास आपल्याला माहीत असणं, इतिहास जर आपण अभ्यासला तर आपण त्यातलं तज्ज्ञ झालो, आपण त्या व्यवस्थापनामध्ये उतरू शकतो. बघा काय सांगितले, उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे मानवी समाजामध्ये परस्पर व्यवहाराचे क्षेत्र विस्तारतं आणि त्यामुळे सांस्कृतिक संबंधाचं जाळं सतत विकसित होत जातं. सांस्कृतिक संबंध म्हणजे संस्कृती आपली. ओके. उद्योगधंदे आणि व्यापाराच्या व्यवस्थापनाचा हा एक भाग असतो. त्याचा इतिहास समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्याचा इतिहास जर आपण समजून घेतला तर रोजगार निर्मिती होते. आपणाला इतिहासाचा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा उपयोग केला जातो. त्यालाच तर उपयोजित इतिहास म्हणतात, पब्लिक हिस्ट्री म्हणतात, जनासाठी इतिहास म्हणतात. बाजार आणि व्यापार या 2 गोष्टी जर आपण पाहिल्या तर त्याचं स्वरूप बदलत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यातून परस्पर संबंध वाढीस लागतात, व्यवहार वाढीस लागतो, संस्कृती जोपासली जाते. या सर्वामागील मानवी नातं जे असतं त्याचं स्वरूप आणि समाजरचना बदलत गेलेली आपल्याला दिसते. हे बदलसुद्धा मी तुम्हाला सांगितले कसे झाले. प्रत्येकाचं एक उदाहरणं दिलं. इथं पुस्तकात उदाहरणं दिलेली नसतात. जेव्हा आपण एखादं वाक्य पाहतो, एखादी घटना पाहतो, तेव्हा त्याचं उदाहरणं जर आपल्याला माहीत असेल तर निश्चित स्वरूपात आपल्या लक्षात राहण्यास त्याची मदत होते. हा सर्व प्रवास समजण्यासाठी सांस्कृतिक घडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था
या सर्वांचा इतिहास आपणाला अभ्यासावा लागतो आणि प्रत्यक्ष त्याचा आपल्या जीवनात उपयोग करून घ्यावा लागतो किंवा उपयोग होतो. पुढचं व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन शास्त्र आहे. बघा, व्यवस्थापन शास्त्र म्हणजे काय असतं? व्यवस्थापन शास्त्र जे असतं ना, आपण म्हणतो ना नेहमी, मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरलाही सांगितलं पहा, की आपणाला अभ्यासाचा अभ्यास करावा लागतो. अभ्यासाचा अभ्यास करणं म्हणजे काय? अभ्यासाचा अभ्यास करणं म्हणजे आपण कशा पद्धतीनं अभ्यास करणार आहोत याचा एक कच्चा आराखडा तयार करणं. व्यवस्थापन शास्त्राचं तसंच असतं बरं का. व्यवस्थापन शास्त्रामध्ये सुद्धा एक 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते तुम्हाला मी अगोदर सांगतो, मग आपण पुस्तकात काय सांगितलेलं आहे ते पाहूया. व्यवस्थापन शास्त्रामध्ये ना अभ्यासला जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा जे घटक आहेत असं म्हणा, त्याला उत्पादनाची संसाधनं असं म्हणतात. व्यवस्थापन शास्त्रामध्ये बघा, पुन्हा एकदा लक्ष द्या, व्यवस्थापन शास्त्रात अभ्यासल्या जाणाऱ्या उत्पादनाची संसाधनं म्हणजे साधनं, म्हणजे घटक असं म्हणा, किंवा त्याला आवश्यक असणारं मनुष्यबळ. म्हणजे कोणतंही संसाधन तयार करायचं आणि ते बाजारात विकायचं किंवा त्याचं व्यवस्थापन करायचं, व्यवस्थापन शास्त्रामध्ये मनुष्यबळ फार मोठ्या प्रमाणात लागतं. अजून काय असतं माहीत आहे? उत्पादनाच्या वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, विविध प्रक्रिया, उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, मनुष्यबळ, उत्पादनाची संसाधनं, बाजारामध्ये होणारी खरेदी विक्री यांचं एक व्यवस्थापन असतं. तसं तुम्हाला सांगू का, म्हणजे मी सांगितलेल्याच गोष्टीचं व्यवस्थापन असतं जसं नाही, प्रत्येक गोष्टीला एक व्यवस्थापन असतं. आपण आता तुम्ही विद्यार्थी आहात बघा, तर तुम्ही विद्यार्थी असताना तुमचं एक व्यवस्थापन आहे ना, म्हणजे तुमची बसण्याची जागा ठरली, अभ्यासाला कुठं बसावं, कशा पद्धतीनं बसावं, टेबल कुठे मांडावा, पुस्तकाची रचना, पुस्तकं नीटनेटकी ठेवणं, हे एक व्यवस्थापनच असतं, समजलं. आणि त्यातून आता हे छोट्या प्रमाणात व्यवस्थापन आहे, घरातलं व्यवस्थापन, आपलं व्यवस्थापन. पण जेव्हा मोठ्या प्रमाणात व्यवस्थापन करावं लागतं, तेव्हा त्या व्यवस्थापनामध्ये उत्पादनाची संसाधनं पाहिली जातात. संसाधनं निर्माण करण्यासाठी मनुष्यबळ विचारात घेतलं जातं. उत्पादनाच्या वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, त्या प्रक्रियेतून तयार होणारा प्रोडक्ट बाजारात जातो, त्याची सेल आणि विक्री होते, म्हणजे खरेदी विक्री होत असते. आणि त्या व्यवस्थापनाच्या साखळीमध्ये, ही सारी व्यवस्थापनाची साखळी आहे, आणि त्या व्यवस्थापनाच्या साखळीमध्ये एक यंत्रणा कार्यरत असते. वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळी माणसं काम करत असतात, वेगवेगळी यंत्र काम करत असतात, आणि वेगवेगळे घटक कार्यरत असतात. त्यांची एक साखळी तयार होत असते, आणि त्या यंत्रणेचा, त्या साखळीचा इतिहास समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यालाच उपयोजित इतिहास म्हणायचं, व्यवस्थापनाचा उपयोजित इतिहास. आणि त्यातून रोजगार निर्मिती किंवा त्यातून उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करणं. जोपर्यंत एखादा विषय कोणताही असो, एखादा विषय आपल्या उदरनिर्वाहाचं साधन तयार करत नाही, आर्थिकदृष्ट्या आपल्याला सक्षम करत नाही, तोपर्यंत तो उपयोजित असू शकत नाही किंवा त्याचा आपल्या जीवनात काही उपयोग असू शकत नाही. उपयोजित इतिहास त्यालाच म्हणतात जे आपल्या कामाचा आहे, जे आपल्याला रोजगार निर्माण करून देईल, जे आपली आर्थिक स्थिती सुधारेल, आर्थिकदृष्ट्या आपल्याला सक्षम बनवण्यासाठी उपयोग करेल. व्यवस्थापन ही तसंच आहे. व्यवस्थापनामध्ये काय काय येतं? व्यवस्थापनामध्ये उत्पादनाची संसाधनं येतात, त्याला लागणारं मनुष्यबळ येतं, त्याचबरोबर उत्पादनाची वेगवेगळ्या प्रक्रिया येतात, बाजारात होणारी खरेदी विक्री होते, म्हणजे त्याला व्यापार असं म्हणा. व्यवस्थापनाची अशी एक मोठी साखळी तयार होत असते, समजलं. फक्त पॅकिंग जरी म्हटलं व्यवस्थापनामधला भाग, तरी त्या पॅकिंगमध्ये एक कारखाना असतो, पॉकेट तयार केले जातात, ते बाजारापर्यंत पोहोचवले जातात, ट्रान्सपोर्टेशन असतं, पॅकिंग केलं जातं, पॅकिंग करणारे वेगळे असतात, एक साखळी तयार होते. शेतकऱ्यांची कशी असते बघितलं की नाही? शेतकरी शेतामध्ये धान्य पेरतो, ते उगवून आल्यानंतर मग मोठं होतं, पक्व होतं, त्याची काढणी होते, काढणी झाल्यानंतर तो मळल्यानंतर घरात आणून ठेवतो, घरापासून बाजारात जातं, बाजारापासून व्यापारापर्यंत जातं, व्यापारापासून मंडईत जातं, मंडईपासून पुन्हा दुकानात येतं, किराणा मालाच्या दुकानात येतं, किराणा माला दुकानातून मग आपल्यापर्यंत जातं. ही एक साखळी आहे ना. मग त्या साखळीचं ती एक यंत्रणा आहे, आणि प्रत्येक टप्प्यावरती वेगवेगळी माणसं काम करत असतात. त्याचा उपयोग जो आहे ना, तो आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीनं या यंत्रणेच्या स्वरूपात होत असतो. त्यालाच तर व्यवस्थापन म्हणतात. व्यवस्थापनाचं व्यवस्थापन करायचं आणि त्यातून रोजगार निर्माण करायचा. व्यवस्थापनाचा इतिहास म्हणतात त्याला. तो इतिहास जर आपल्याला माहीत असेल, कशा पद्धतीची साखळी आहे, कशा पद्धतीची संशोधन आहेत, कशा पद्धतीचे मनुष्यबळ आहे, कशा पद्धतीच्या उत्पादनाच्या प्रक्रिया आहेत, आणि कशा पद्धतीनं व्यापार चालतो, हे जर आपल्याला माहीत असेल, तर त्यातून त्या इतिहासामुळे निर्माण होणारा रोजगार
त्यातून आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम होण्यासाठी केलेले प्रयत्न हे म्हणजे फलदायी ठरू शकतात. एक मुद्दा झाला व्यवस्थापनाचा. आणि दुसरा मुद्दा जर पाहिला तर त्या साखळीमध्ये तयार झालेली जी साखळी आहे त्या साखळीमध्ये वेगवेगळे लोक गुंतलेले असतात, वेगवेगळे टप्पे येत असतात, वेगवेगळे स्तर तयार होतात आणि त्या स्तरावर लोकांची एक वेगवेगळी मानसिकता आणि वेगवेगळी परंपरा म्हणा, वेगवेगळ्या परंपरा आणि त्या परंपरेची एक मानसिकता तयार होत असते. वेगवेगळी संस्कृती असतं असं म्हणा. म्हणजे सामाजिक आणि आर्थिक हे दोन्ही घटक त्यामध्ये कार्यरत असतात. सामाजिक घटकही कार्यरत असतो आणि आर्थिक घटकही त्या म्हणजे घटकावरतीच हे व्यवस्थापन अवलंबून असतं असं म्हणायला सुद्धा वाव आहे. म्हणजे त्याचा इतिहास समजून घेणं, त्या यंत्रणा कशा पद्धतीनं काम करतात, किती प्रकारचे टप्पे असतात, व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं जातं, मनुष्यबळ कुठून येतं, उत्पादनाची संसाधनं काय असतात, उत्पादनाच्या प्रक्रिया काय असतात, बाजार कसा चालतो, खरेदी विक्री कशी होते, या साऱ्या गोष्टीची जी यंत्रणा आहे, साखळी आहे, त्या साखळीचा एक इतिहास आहे. आणि तो इतिहास समजून घेणं म्हणजेच उपयोजित इतिहासाला हात घालणं, म्हणजेच उपयोजित इतिहास समजून घेणं, म्हणजेच आपल्या भल्यासाठी, समाजाच्या हितासाठी, समाजाच्या आयुष्यासाठी, लोकांच्या आयुष्यासाठी म्हणा, यासाठी याचा वापर करणं. अशा पद्धतीनं हा व्यवस्थापनाचा भाग असतो. आता पुस्तकात बघा, उत्पादनाची संसाधनं, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री, त्यांच्या व्यवस्थापनाची एक साखळी तयार होते. आणि त्या संबंधातील भूतकालीन यंत्रणा कशा होत्या म्हणजेच त्याचा इतिहास. भूतकालीन यंत्रणा म्हणजे व्यवस्थापनामध्ये ती जी साखळी तयार झाली, यंत्रणा तयार झाली, त्याचा इतिहास पाहणं हे समजावून घेणं आवश्यक असतं. या साखळीमध्ये गुंतलेल्या विविध स्तरावरील लोकांची परंपरागत मानसिकता समजून घेण्यासाठी या सर्वांचा डोलारा ज्या वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्या घटनांवर अवलंबून असतो त्याचा इतिहास समजला तर आपणाला वर्तमान काळामध्ये त्याचा उपयोग विविध पातळीवर करून घेता येतो आणि त्याचं व्यवस्थापन करणं सोपं जातं. आपण त्या प्रक्रियांमध्ये भाग घेऊन आपल्या जीवनामध्ये आपली आर्थिक सुबत्ता वाढवण्यासाठी याचा वापर करू शकतो. काही नसतं ते व्यवस्थापन म्हणजे काही समजलं ना, एकदा काय काय मुद्दे लिहायचे आहेत हे जर आपल्याला समजलं ना, हे वाचनानं समजतं बाळांनो, स्वतः मनन केल्यानं समजतं. स्वतःचा थोडा विचार लागतो. समजलं, स्वयं अध्ययन ज्याला म्हणतात. म्हणजे एखादा घटक, एखादी गोष्ट, एखादी घटना आपण जेव्हा वाचतो, पाहतो तेव्हा आपण थोडा विचार केला पाहिजे. म्हणजे आता मी कसं तुम्हाला एक एक घटक सांगतोय आणि त्याचं एक उदाहरण समाजातलं सांगतोय, तसं तुम्हाला सुद्धा थोडा स्वतः विचार केलेला असला ना, ती उदाहरणं डोळ्यासमोर येत असतात. नक्की संसाधनं काय असतात, नक्की व्यवस्थापन काय असतं, कशा पद्धतीनं केलं जातं. समजलं, आपल्या घरामधलं व्यवस्थापन कसं असतं, व्यवस्थापन करत असताना कोणकोणते टप्पे निर्माण होतात, त्या टप्प्यामध्ये आर्थिक संस्था कोणकोणत्या काम करत असतात, या साऱ्यांचा ओहापोह व्यवस्थापनामध्ये असतो. आणि अशा पद्धतीनं हे एक व्यवस्थापन शास्त्र असतं. उपयोजित इतिहासामध्ये त्याचं संशोधन करणं, त्याचा अभ्यास करणं हे जनाच्या इतिहासासाठी, पब्लिक हिस्ट्रीसाठी, उपयोजित इतिहासासाठी अत्यंत महत्त्वाचं समजण्यात येतं. त्याच्यानंतर कला आहे. आता कलाचा तरी तुम्हाला काही शिकवायची सुद्धा गरज नाही बघा. म्हणजे कला ज्या असतात ना त्याबद्दल तुम्हाला अगोदरच व्यवस्थित माहिती असणं, त्याचे मुद्दे माहीत असणं, कला हा घटक काय आहे नक्की समजून घेणं. बघा, वेगवेगळी क्षेत्र असतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण कार्य करत असतो. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण कार्य करत असताना या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी क्षेत्र तुम्हाला ती समजली पाहिजेत. वेगवेगळी क्षेत्र म्हणजे नक्की काय आहे तर वेगवेगळी क्षेत्र म्हणजे बघा, प्रत्येक मनुष्य, कलाक्षेत्र घ्या, समजा उदाहरणार्थ कलाक्षेत्र घ्या, तशी क्षेत्र अनेक असतात. कलेचं क्षेत्र आपण इथं विचारात घेऊया. कला म्हटल्यानंतर कलेच्या क्षेत्रातलं एखादं उदाहरण बघा. कलाक्षेत्रामध्ये अभिव्यक्ती असते. अभिव्यक्ती म्हणजे काय माहीत आहे, स्वतःचा काहीतरी म्हणजे आविष्कार म्हणतात त्याला, सृजनशीलता असं म्हणतात. अभिव्यक्ती आणि त्यामागील वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक या त्यांच्या परंपरा असतात. प्रत्येक गोष्ट जर तुम्ही पाहिली, मूव्ही पाहिली, समजा पिक्चर पाहिला, सिनेमा पाहिला किंवा नाटक पाहिलं, कोणतीही कला घ्या तुम्ही, प्रत्येक वेगवेगळ्या कला असतात. अगदी काय पिक्चर आणि नाटकच कला नसते, चित्रकलासुद्धा कला आहे, सुंदर हस्ताक्षर कला आहे, अभ्यासाची एक कला आहे, शिकवण्याची एक कला आहे, सुताराची एक कला आहे, लोहाराची एक कला आहे. किती कला सांगू तुम्हाला. या वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या कला असतात आणि या कला आहेत त्यामागे एक वैचारिक मंथन असतं, म्हणजे एक विचार असतो, एक भावना असते आणि त्यांची संस्कृती एक असते.
या 3 गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्या पाठीमागचा विचार, त्याच्या पाठीमागच्या भावना आणि त्याच्या पाठीमागचा काय सांगितलं मी संस्कृती. हे तिन्ही घटक त्यामागे कार्यरत असतात आणि त्याच्या आधारे या कलांचा विकास केला जातो. म्हणजे आपण जर एखाद्या आपल्या कलेच्या बाबतीत विचार करायला लागलो तर तिचा विकास होतो. आपण जर भावनिकदृष्ट्या श्रद्धेनं तिच्याशी गुंतलो असलो तर काय होतं, तिचा विकास होतो. आणि आपली संस्कृती जर ती असेल, म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा शेती करणं ही त्याची संस्कृती असते, सुताराचा मुलगा सुतारकाम करणं ही त्याची संस्कृती असते, तर त्याचा विकास होतो. त्याला अगोदरच बऱ्याच गोष्टी माहीत असतात. शेतकऱ्याच्या मुलाला शेती करायला शिकवावं लागत नाही, लोहाराच्या मुलाला लोहारकी करायला शिकवायला लागत नाही, कुंभाराच्या मुलाला मटकी कशी मळवावी ते तो बघत असतो ना लहानपणापासून. आणि म्हणून असं म्हटलं जातं की कलाक्षेत्रामध्ये विविध कला असतात आणि त्या कलेपाठीमागं विचार, भावना आणि संस्कृती यांच्या आधारे त्या कलांचा विकास घडवून आणला जातो. ते महत्त्वपूर्ण असतं. मग आपण काय केलं पाहिजे, त्या विचारांचा, त्या भावनेचा, त्या संस्कृतीचा, त्या वेगवेगळ्या क्षेत्राचा आपल्याला अभ्यास केला पाहिजे. तो अभ्यास करायचा. आपण काय करायचा, अभ्यास करायचा. वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास करायचा त्या कलांच्या अवतीभोवतीचा विचार, त्यांच्या अवतीभोवतीची भावना, त्यांच्या अवतीभोवतीची संस्कृती यांचा जर आपण विचार केला तर ती कला आपल्याला सहज अवगत होते आणि ती कला उपयोजित इतिहासामध्ये येते. म्हटलं आपण अभ्यास करणं फार गरजेचं आहे. उपयोजित इतिहास तेव्हाच निर्माण होतो जेव्हा या कलेला वैचारिकदृष्ट्या जोडलं जातं, भावनिकदृष्ट्या जोडलं जातं आणि संस्कृतीच्या दृष्टीनं तिच्याकडे पाहिलं जातं. तेव्हा त्या कला उपयोजित इतिहासामध्ये येतात आणि त्या उदरनिर्वाहाचं साधन तयार करतात आणि आयुष्यामध्ये आपल्याला उपयोगाच्या ठरतात. कोणताही कला आविष्कार जर आपण घेतला, दुसरा मुद्दा एक सांगतो तुम्हाला, कोणताही जेव्हा एखादा, ऐकायला येतंय सर्वांना व्यवस्थित? कोणताही कला आविष्कार आपण घेतला, मग मी कितीतरी कला तुम्हाला सांगितल्या, 1000 कला तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत. कला म्हणजे काय फक्त सिनेमा नव्हे, कला म्हणजे काय फक्त नाटक नव्हे. कला ही शेतीची कला असते, कला ही अभ्यासाची कला असते, कला शिकवायची कला असते, कला ही चित्रकलेची असते, कशाचीही कला असू शकते ना आपल्याकडे. मग त्या कला आविष्काराचं मर्म असतं ना, त्या कला निर्माता जो असतो म्हणजे कलाकार जो असतो, त्या कलाकाराची मानसिकता जी आहे, म्हणजे कलाकार निर्मात्याची जी मानसिकता असते, त्या मानसिकता आणि विशिष्ट कलाशैलीच्या विकासाचा क्रम आपल्याला समजून घ्यावा लागतो. कलेमध्ये निपुण पारंगत व्हायचं. समजा आता मला जर असं वाटलं की मी एक उत्कृष्ट शिक्षक झालो पाहिजे, किंवा तुम्हाला असं वाटलं की मला फार चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत, मला अभ्यासाची कला अशी अवगत झाली पाहिजे की मला चांगले मार्क्स मिळतील, असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही काय कराल रे? मग त्याचा इतिहास पाहिल ना. म्हणजे पाठीमागच्या वर्षी कोण 95नं पास झाला, मग त्याची भेट घ्याल, त्याचा अभ्यास कराल, त्यानं कोणकोणत्या विषयाचा अभ्यास केला, कसा अभ्यास केला, त्याचा इतिहास समजून घ्याल. म्हणजे कलांचा अभ्यास हा वैचारिकदृष्ट्या, कलांचा अभ्यास हा भावनिकदृष्ट्या आणि कलांचा अभ्यास हा सांस्कृतिकदृष्ट्या जर आपण खोलामध्ये जाऊन त्यांचा इतिहास पाहिला तर या कलासुद्धा उपयोजित इतिहास निर्माण करतात. म्हणजे हा सुद्धा उपयोजित इतिहास होऊ शकतो. म्हणजे त्या दृष्टीनं इतिहासाचा अभ्यास करणं हे गरजेचं आहे. आपण इतिहासाचा अभ्यास फक्त परीक्षेपुरता जर केला तर आपल्या जीवनामध्ये या इतिहासाला काही महत्त्व उरणार नाही. तो प्रत्यक्ष आर्थिकदृष्ट्या आपली सुबत्ता निर्माण करणारा असला पाहिजे. आणि म्हणून या कलांचा, व्यवस्थापनाचा, उद्योगधंद्यांचा, व्यापारांचा आपणाला अभ्यास करावा लागतो, तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा लागतो, तत्त्वज्ञानाचा आणि विज्ञानाचा अभ्यास करावा लागतो. हे सारे उपयोजित इतिहासाचे संशोधित घटक आहेत. त्यानंतर शेवटचा घटक एक आहे. 7 घटक आहेत उपयोजित इतिहास आणि त्यावरती संशोधन विषय. शेवटचा जो विषय आहे तो मानव्य ज्ञानशाखा. आता बघा, हा मानव्य शब्द आलेला आहे, तो अगोदर तुम्ही नीट एक शब्द प्रत्येक विषयाचं असंच असतं बरं का. म्हणजे प्रत्येक विषयामध्ये एक शब्द असतो ना, तो जरा समजून घेतला तर ते ध्यानात राहायला उपयोगाचं ठरतं. बघा, मानव्य ज्ञानशाखा म्हणजे काय किंवा मानव्य ज्ञानशाखा कशाला म्हणतात, मग मी तुम्हाला सांगतो कोणकोणते असतात. मानव्य ज्ञानशाखा म्हणजे मानवाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आणि त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या ज्ञानशाखा, त्याला म्हणायचं मानव्य ज्ञानशाखा. मी तुम्हाला मानव्य या शब्दाची फक्त व्याख्या सांगितली, पुस्तकात दिलेली नाही, माझ्याकडे लक्ष द्या. मग मी तुम्हाला ते पुस्तकातलं वाचून दाखवतो मुद्दे सांगितल्यानंतर.
त्यामुळं फक्त पुस्तकात बघत बसणं हे काय पर्याय नसतं. ॲक्च्युली इतिहासासारखा विषय जो असतो ना तो पुस्तकात बघून शिकवायचा विषयच नसतो मुळात. पण आपल्याला एक सवय लागलेली असते आणि मी पुस्तक एवढ्यासाठी वापरतो, मला ते उरकत नाही, म्हणजे पुढे जायला जरा वेळ म्हणजे बऱ्यापैकी मदत होते म्हणून. नाहीतर इतिहास शिकवायला वगैरे किंवा शिकायला पुस्तकाची गरज नसते. आपण थोडं जरी स्वयंविचार केला ना तर आपल्याला ते कळत जातं. बघा, मानवीय ज्ञानशाखा म्हणजे मानवाच्या हितासाठी आणि मानवाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या, त्याचं आयुष्य घडवणाऱ्या अशा ज्ञानशाखा, त्याला म्हणायचं मानवीय ज्ञानशाखा. आता कळालं तुम्हाला. आता कोणकोणत्या मानवीय ज्ञानशाखा आहेत बघा. एक आहे अर्थशास्त्र, तुम्ही नीट ध्यानात घ्या. दुसरं आहे राज्यशास्त्र. तिसरं आहे मानवशास्त्र, म्हणजे मनोवैज्ञानिक शास्त्र असतं, त्याला मानवशास्त्र असंही म्हणतात. चौथा समाजशास्त्र, पाचवं समाजशास्त्र. सहावं आहे पुरातत्वशास्त्र. सातवं आहे इतिहास. या साऱ्या मानवीय शास्त्राच्या शाखा आहेत बघा. आणि मी शेवटची जी शाखा सांगितली, मला ते सांगायचं आहे तुम्हाला, की इतिहास ही सुद्धा मानवीय शास्त्रामध्ये येते. मानवाच्या उपयोगाची शाखा आहे ही ज्ञानशाखा अशी आहे जी मानवाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. म्हणजे इतिहास घडवू शकतो. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवत नाहीत असं जे म्हटलं जातं ते खरं आहे आणि योग्य आहे. इतिहास ही सुद्धा मानवीय शाखा आहे. समजतंय का बाळांनो तुम्हाला? तर अशा मानवीय शाखा ज्या आहेत त्या मानवीय शाखा आपणाला यामध्ये पाहायचा आहे. त्या मानवीय शाखांचा इतिहास आपणाला समजून घेतल्यानंतर उपयोजित इतिहासाचा कसा उपयोग केला जातो हे आपणाला पाहायचं आहे. बघा, इतिहास असो, पुरातत्व असो, समाजशास्त्र असो, मानसशास्त्र असो, राज्यशास्त्र असो, अर्थशास्त्र असो, यासारख्या ज्ञानशाखा ज्या मानवाच्या हिताच्या आहेत, मानवाच्या भल्याच्या आहेत, मानवी जीवनामध्ये महत्त्वाच्या आहेत, त्यांचा विकास तेव्हाच होतो जेव्हा आपण त्यांचा इतिहास पाहतो. जर आपण राज्यशास्त्राचा इतिहासच पाहिला नाही, समाजशास्त्राचा इतिहासच पाहिला नाही, अर्थशास्त्राचा इतिहासच पाहिला नाही, किंवा पुरातत्वाचा इतिहास पाहिला नाही, किंवा इतिहासाचा इतिहास पाहिला नाही, तर त्यांचा विकास नाही. आणि त्यांचा विकास नाही तर आपला विकास नाही. कारण ह्या मानवीय ज्ञानशाखा आहेत, मानवाच्या आयुष्यात महत्त्वाचे घटक ठरणाऱ्या या ज्ञानशाखा आहेत, म्हणून तर त्यांना मानवीय म्हटलं. मग त्यांचा विकास जो असतो ना, त्यांचा विकास समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. एक मुद्दा, 3 मुद्दे मी सांगितले ॲक्च्युली तुम्हाला. एक, मानवीय ज्ञानशाखा म्हणजे काय, मानवीय ज्ञानशाखा कोणकोणत्या असतात, आणि मग मानवीय ज्ञानशाखांचा विकास का घडवून आणायचा असतो, त्यांचा इतिहास का अभ्यासायचा असतो, असे 3 मुद्दे सांगितले. ज्ञानशाखेवरती, मानवीय ज्ञानशाखेवरती कोणताही प्रश्न विचारला तर तुम्ही असे वेगवेगळे मुद्दे लिहित जायचं. म्हणजे पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ न लिहिता मुद्दे सुद्धा लिहायचं. समजलं? आता मानवीय ज्ञानशाखा जे असतात त्या ज्ञानशाखांचा आवश्यक किंवा महत्त्वाचा जो भाग असतो ना, तो भाग असतो तत्त्वज्ञान आणि विज्ञान. समजतंय तुम्हाला? तर हा चौथा मुद्दा आहे पहा. तत्त्वज्ञान आणि विज्ञान ह्या मानवीय ज्ञानशाखेचे एक अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. समजलं? तत्त्वज्ञान आणि विज्ञान हे सर्व मानवीय ज्ञानशाखाची जननी समजण्यात येतं असं म्हणा. म्हणजे त्याच्यापासून, तत्त्वज्ञानापासूनच हे साऱ्या ज्ञानशाखा तयार होतात. मग ते अर्थशास्त्र असो, इतिहास असो, पुरातत्व असो, किंवा समाजशास्त्र असो, कोणतीही ज्ञानशाखा असो, ती ज्ञानशाखा ही कशाची आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या ज्ञानशाखा म्हणजे जननी आहे असं म्हटलं जातं. म्हणजे त्यातूनच त्याचा उगम होतो, त्यातूनच त्यांचा विस्तार होतो, ते आपल्या समोर येत असतं. हा चौथा मुद्दा झाला. पाचवा एक मुद्दा असा असतो की मानव आणि त्याचं अस्तित्व आहे ना, ते त्यांचा संबंध, परस्पर संबंध या ज्ञानशाखेशी जोडलेला असतो. त्या ज्ञानशाखेशी जोडलेला हा संबंध समजून घेणं म्हणजेच ज्ञानशाखेचा इतिहासाचा अभ्यास करणं. कळतंय का तुम्हाला सर्वांना? आवाज येतोय सर्वांना? बघा, हां, मानवाची जी उत्पत्ती असते, पुढचा एक मुद्दा सांगतो. मानवाची जी उत्पत्ती असते, उत्पत्ती याच्या कथा असतात वेगवेगळ्या. त्याचबरोबर त्या कथांचं एक चक्र असतं. कोणकोणत्या कथा, त्याला मिथकं असं म्हणतात. तुम्हाला तो शब्द माहीत आहे की नाही मला माहीत नाही. कथा आणि त्या कथांचं एक चक्र त्याला मिथकं असं म्हणतात. म्हणजे जीवन संबंधीची मिथकं असतात. त्यातून तत्त्वज्ञान तयार होतं. मिथकं म्हणजे कळतं का रे तुम्हाला? मिथकं म्हणजे असं ज्ञान जे आध्यात्मिक आहे, जे काल्पनिक आहे, म्हणजे फार पूर्वी घडलेल्या अशा गोष्टी ज्या गोष्टीवर आपला सहजासहजी विश्वास बसत नाही. देवदेवता संबंधीचं ज्ञान म्हणा, अध्यात्माबद्दलचं ज्ञान, त्यांच्या त्या कल्पना, देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेले वेगवेगळे विधी,
वेगवेगळे साजरे होणारे उत्सव सण ही सारी मितकं असतात. समजलं, हे मितकांचा भाग असतो. म्हणजे अध्यात्माबद्दलचं ज्ञान थोडक्यात म्हणा. समजलं. आणि मग त्यामधून ते जेव्हा आपण शिकतो त्यांचा इतिहास आपल्याला शिकणं फार महत्त्वाचं असतं. ते जर आपण शिकलो नाही, त्यातूनच तर तत्त्वज्ञान तयार झालं. चांगल्या गोष्टी कशातून तयार झाल्या, देव कसा तयार झाला, देवातून हे देवरूपी माणसं कशी तयार झाली ज्यांना आपण संत साधू असं म्हणतो, मग त्यांनी तत्त्वज्ञान सांगायला कुठून सुरुवात केली, या साऱ्या गोष्टींचा इतिहास आपल्याला समजावा लागतो. तात्विक विवेचन म्हणतात त्याला. आणि मग त्यातून तात्विक विवेचनाचा इतिहास उलगडला जातो, त्याचा विकास होत जातो. प्राचीन जे लोक होते, फार पूर्वीचे जे लोक होते, या लोकांच्यामध्ये या गोष्टीविषयींच्या विचारात तत्त्वज्ञानाची ती बीजं पेरलेली होती. आणि मग एकदा का तत्त्वज्ञान आलं, एकदा का विचार विकसित झाला की मग त्यातून विज्ञान प्रगट होतं. जर आपल्या मनामध्ये विचारच आला नाही तर विज्ञानाला स्वरूप येत नसतं, म्हणजे विज्ञान आकाराला येत नसतं. आणि म्हणून असं म्हटलं जातं की प्रत्येक विषय, मग अर्थशास्त्र असो, समाजशास्त्र असो, मानव्यशास्त्र असो, राज्यशास्त्र असो, इतिहास असो, पुरातत्व असो, काही असो, कोणताही विषय या तत्त्वज्ञानातूनच तयार झाला. तत्त्वज्ञानामुळे, तत्त्वज्ञान म्हणजे वैचारिक विचारसरणी म्हणा, आणि विचारातून तत्त्वज्ञान तयार होतं, तत्त्वज्ञानातून विज्ञान. म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञान ही सर्व या मानवीय ज्ञानशाखाची जननी आहे असंही म्हटलं जातं. आणि या शाखांच्या विकासाला तत्त्वज्ञानातील वेगवेगळ्या सिद्धांतांचा पाया मानलं जातं. तो पाया समजूनच समाज पुढे जातो, आपला विकास घडवून आणत असतो. अशा पद्धतीनं हे मानवीय ज्ञानशास्त्र आहे. आता पुस्तकामध्ये बघा, मी सांगितलेले सारे मुद्दे येत आहेत का, आहेत का, काही चुकले का, राहिले का. इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानव्यशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यासारख्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास यांचा इतिहास समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्या अगोदर मी एक एक्स्ट्रा मुद्दा सांगितला आहे बघा, तो लक्षात ठेवायचा. मानवीय ज्ञानशाखा म्हणजे काय, मानवीय ज्ञानशाखा कोणत्या, आणि त्यांच्या विकासाचा अभ्यास करणं का गरजेचं आहे. अशा 3 मी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. जरुरी नाही की आपण म्हणजे जसं आहे तसंच लिहिलं पाहिजे. आपणाला जे उमगतं, आपणाला जे समजतं ते आपल्या शब्दात मांडणं, यालाच तर अभिव्यक्ती आणि काय म्हणतो ज्ञान असं म्हटलं जातं. समजलं. पुढे बघा, ज्ञानशाखांच्या अभ्यासाचा आवश्यक भाग असतो तत्त्वज्ञान हे विज्ञान आणि इतर सर्व ज्ञानशाखाची जननी मानलेलं, ते सर्व झालेलं आहे. वैश्विक पसारा आणि मानवाचे त्यातील अस्तित्व यांचा परस्परावलंब संबंध समजून घेण्याच्या जिज्ञासेतून जगभरातील सर्व मानवी समाजामध्ये त्यासंबंधी अनुमाने लोक बांधू लागले. आणि त्यातून मानवाच्या उत्पत्तीच्या कथा, त्यांची चक्र म्हणजे सृष्टीचक्र, आणि मानवी जीवनासंबंधीची मिथकं, देवदेवतांच्या कल्पना, देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेले विधी, सण, उत्सव यासंबंधीचे तात्विक विवेचन, त्यांचा विकास, प्राचीन लोकांनी केलेल्या या गोष्टीविषयीच्या विचारात तत्त्वज्ञानाची बीजे पेरलेली आपल्याला दिसतात. इथं उल्लेख केलेल्या मानवी शाखेतील विविध शाखांच्या विकासाला तत्त्वज्ञानातील सिद्धांताचा पाया असतो आणि इतिहासाच्या आधारे या वाटचालीचं आकलन होऊ शकतं. म्हणून इतिहासाचा अभ्यास करणं म्हणजेच